ओके. त्यामुळे डोळे बंद केले तरी माझा बॅलन्स जाईल वगैरे काय विचार करू नको. मी पाठीमागे उभा एकदम सेम झोनमध्ये. ओके. चला आता डोळे उघडेच राहू दे. अंगठा सरळ कर. आता मान न हलवता सानिका हळूहळू हळूहळू अंगठा राईट साईडला घे. हात लॉक झाला की तू ते मेंटेन कर. बघायचं नाही, सरळ बघायचं. मान हलवू नकोस. चल तयारीत राहतो. तयारीत राहा. थोडे लॉक झाला की सांग. ओके. इकडे थोडे. ओके. झाला लॉक बेटी? लॉक झाला का? आता हे आलो नको तू. आता सरळ कर बेटी. तू नको आलो. हे पहिलं रेकॉर्ड. सरळ येऊ खाली. श्वेता तुला त्रास झाला तर उजव्या हाताने सपोर्ट करा. आता बेटी मी तुझ्या मागे उभा आहे एकदम कम्फर्ट झोन मध्ये. आता पहिल्यांदा अफर्मेशन दे डोळे बंद करून. किंवा डोळे उघडे ठेव. बॅलन्स झाला नको. मन खांदा हात लवचिक झाला आहे. मनातल्या मनात खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा हात लवचिक झालेला आहे. अफर्मेशन दे. खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा हात लवचिक झाला आहे. अल्लाउद्दीन जिनीला सांगतोय जिने खांदा हात लवचिक करणार आहे. जो हुकुम मेरे हात म्हणत राहा. खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा लाईट गेली. बिंदास्त कम्फर्ट झोन मध्ये. खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा हात लवचिक झाला आहे. खांदा हात लवचिक झाला आहे. ओके. खांदा हात लवचिक झाला आहे. व्हेरी गुड. आता बेटी डोळे बंद कर. सगळी दोन सिस्टीम लवचिक झाली हाताची. डोळे बंद कर आता. आणि एक चित्र बघायचं की गोईंकर सर म्हणले की तुला तुझं पहिलं रेकॉर्ड तोडायचंय सानिका. मग तू अंगठा सरळ केला. तर करू नको, फक्त चित्र बघ. मग तू अंगठा सरळ केला. मग राईट 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 इतका मागे गेला, इतका मागे गेला की श्वेताचं पहिलं रेकॉर्ड तोडून तू एकदम मागे आतमध्ये गेला. आणि सगळ्या टाळ्यांचा कडकडाट करताय. सानिका ब्रेक हर फर्स्ट रेकॉर्ड. असं चित्र बघ बेटी. हात एकदम मागे गेलाय पण पडद्या का बघितला. डोळे बघ. मनाने रेकॉर्ड तोडले. आता तोडलं बेटी मनाने रेकॉर्ड. तो पराभव पहिल्यांदा मनात होतो, नंतर रणांगणात होतो. इज इट राईट? हॅलो. तोडलं रेकॉर्ड बेटी तू. आता प्रत्यक्ष तोडायचे. हा करा अंगठा सरळ. आता घे राईट साईडला. फास्ट घे. 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 फास्ट. तोडला का रेकॉर्ड? बघ तर टाळ्या वाजवा ना. पहिला 90% आजार मानवी मनाशी संबंध असतात. पहिल्यांदा हात कुठं होता. नंतर तिने मनात बघितला रेकॉर्ड तोडला. तोडला का नाही रेकॉर्ड? आता नवीन एक टेक्निक शिकवणार आहे मी तुम्हाला. किंवा अजून एक प्रयोग करायचा का आपल्याला? चला. ही साधी खुर्ची आहे का? साधी खुर्ची ज्याला हात नसलेली खुर्ची आहे. हात नसलेली खुर्ची आहे का? हात नसलेली खुर्ची. बरं काय ही खुर्ची चालेल. किंवा एक काम करू. त्याला वेळ खूप वेळ जाईल. त्याला हॅलो नको राहू दे. त्याला वेळ जाईल. आपण एक पुढचं शिकूया. वेळेची कमतरता आहे. आपण पुढचं एक टेक्निक शिकू. या खुर्चीवर आहे ना घेऊन एका माणसाला 2 बोटांनी इथपर्यंत उचलता येतं. 2 बोटांनी. पण आता पुढचं टेक्निक शिकू आपण. शिकायचंय? नीट लक्ष देऊन ऐका. महत्वाचं टेक्निक आहे. तुम्हाला जे पाहिजे ते मिळू शकतं असं टेक्निक आहे. कल्पवृक्ष शिकायचंय? हॅलो. आता शिकवतो तुम्हाला की मन पाहिजे ते कसं खेचू शकतं, गोल कसं अचीव करू शकतं. तुम्हाला आयुष्यात जे पाहिजे ते मिळवता येईल. पैसे कमवायचे, पैसे तुम्हाला भरपूर मिळतील. पैसे टिकत नसतील तर पैसे टिकतील. तुम्हाला समजा 95% पाहिजे तर 55% मिळतील. तुम्हाला उत्तम आरोग्य पाहिजे, उत्तम आरोग्य मिळणार. घरातलं कोण ऐकत नसेल तुमचं ऐकणार. हॅलो. शिकायचे का? सिग्मंड फ्राइडने
नीट ऐका आता, महत्वाचं ते अमेरिकेतले शिकवतोय तुम्हाला मी. मनाला 2 भागात विभाजित केलं, कॉन्शियस सबकॉन्शियस. थिअरी इथं 5 मिनिटानंतर प्रॅक्टिकल करतो. कॉन्शियस सबकॉन्शियस, बाह्यमन आंतरमन. त्याने बघितलं बाह्यमन 10% पॉवरफुल, आंतरमन 90% पॉवरफुल, ताकदवान. त्याने बघितलं हा जागा असताना काम करतो कॉन्शियस बाह्यमन, आणि हा 24 तास काम करतो. समजा मी या कुशीवर झोपलोय, रग लागली की सबकॉन्शियस म्हणतो रग लागली पळती मार की या कुशीवर येतो का नाही? पाठीवर झोपलोय, रग लागली तर म्हणतो पळती मार, पोटावर येतो का नाही? थंडीमध्ये कुडकुडी वाजली, ब्लँकेट इथे आहे माझं, नंबराच्या इथं, पोटाच्या इथं, तर म्हणतोय घाला लागते वरती घे, ब्लँकेट वर घे, खाली घे, श्वासोच्छ्वास दूर मारला, खाली घेतो का नाही? पाटाची सागर झोप, गाढ झोप लागली, मच्छर चावला तर म्हणतोय वेदना, खाजो दे नाही. हॅलो, आपण झोपले कसं काय खाजवते, मारते, ब्लँकेट वर करते, असं असेल. 24 तास काम करतात. पचन संस्था चालू आहे का नाही? हार्ट चालू आहे का नाही? लंग्स काम करतायत का नाही? 24 तास काम करते. माणूस किती पण हुशार झाला ना तर पृथ्वीवर उपराच. रक्त म्हणून आलं का माणसाला? हॅलो, मला सांगा, न्यूटनचा लॉ काय म्हणतो? वरतून बॉल खाली टाकला की बॉल खाली येतो का वर जातो? मग माझ्या बिल्डिंग मध्ये पाणी चालवायला मोटर लावायला लागती, हॉर्स पॉवरची मोटर लावतो मी, तेव्हा वर चढते ना ती. मग नारळाच्या झाडामध्ये पाणी कसं काय जाते? एवढं उंच पाणी कसं काय जाते? मोटर नाही, काय नाही. ताई बरं, मला सांगा, मी पळत पळत आलो, जॉगिंग केली, घामाघूम झालो, म्हणजे घाम आतून पाणी बाहेर येते ना? हॅलो, आतून पाणी बाहेर येते का नाही? म्हणजे छिद्र आहे ना, छिद्र, रंध्र येत नाही इथं. मग आंघोळ करताना पाणी आतमध्ये का जात नाही? इथून बाहेर येते ना, आतमध्ये का जात नाही? पृथ्वीवर माणूस उपराच. जिथं बुद्धी थांबते तिथं अध्यात्म चालू होतं मित्रांनो. जिथं बुद्धी थांबते तिथं अध्यात्म चालू होतात. बुद्धीला एक सीमा आहे. मग ह्याला टाइम लिमिट, स्पीड लिमिट आहे, याला नो लिमिट. हे भेटलाय. हा जागा असताना काम करतो, 24 तास काम करतो. हा अल्लाउद्दीन या जिनी, हा विचार करतो कॉन्शियस बाह्यमन, आणि हा कृती करतो, हा कृती करतो, ऍक्शन. हा कॅप्टन, हा सोल्जर, हा साहेब, हा कर्मचारी. फरक कळला का? कळला का? सांगा पटापट. कॉन्शियस बाह्यमन, व्हेरी गुड, हुशार मुले. 10% ताकद, जोराने बोला, जोराने. 90%. हा विचार करतो, कृती करतो. टाइम लिमिट, स्पीड लिमिट, नो लिमिट. कॅप्टन, साहेब, व्हेरी गुड. बाह्य मनाने अंतर्मनाला जे सांगितलं तसं अंतर्मन ऐकतं. आपण शिकलो. 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्ध म्हणाले, आपल्या सगळ्यांची अंतर्मन एकमेकांशी जोडलेली आहेत. सबकॉन्शियस लेवलला, व्हायब्रेशन लेवलला आपण सगळेजण कनेक्ट आहोत. संत ज्ञानेश्वर माऊली म्हणाले, या हृदयीचे त्या हृदयी. शब्द विना संवाद होते संवाद. एखादा माणूस पहिल्यांदा आपल्याला भेटतो, आपल्याला तो आवडतो, आपण त्याला विजिटिंग कार्ड देतो, त्याला मदत करतो, त्याच्या प्रेमात पडतो. पहिल्यांदाच. एखादा माणूस पहिल्यांदा भेटतो, आपलं डोकं आउट होतं, म्हणतो कोण आहे रे, भंगार कटळ यायला कुठे भंगारे आहे, मनातल्या मनात चालू होतं ना.
किंवा आपण कटून जातो, बरोबर आहे. मग हा पहिल्यांदा भेटला, प्रेम निर्माण झालं. हा पहिल्यांदा भेटला, द्वेष निर्माण झालं. सबकॉन्शियसचं कनेक्शन आहे, व्हायब्रेशन लेवलला कनेक्शन आहे. तुमचं माझं अंतर्मन आहे ना, त्याचं व्हायब्रेशन लेवलला कनेक्शन आहे. निगेटिव्ह व्हायब्रेशन आले की डोकं हलतंय, पॉझिटिव्ह आली की डोकं आनंदी होतंय, शांत होतंय, बरं वाटतंय. एखाद्या माणसाबरोबर बसलं की छान वाटतं, गप्पा माणूशी वाटतात, ओरा, पॉझिटिव्ह ओरा. एखाद्या माणसाच्या जवळ गेलं की असं वाटतं की चला चला काटा येतो. एखाद्या घरामध्ये चहा प्यायला छान वाटतं, एकदम साधा चहा करते गृहिणी, पण एखाद्या महालामध्ये जड वाटतं चहा. स्मशानभूमीमध्ये जड वाटतं, मंदिरामध्ये मस्त वाटतं. व्हायब्रेशनचा खेळ. बहिणीने अमेरिकेतून फोन केला, कुठे रे? म्हटलं पुण्यात. मध्ये काय वायर वगैरे आहे का? व्हायब्रेशन लेवलला कनेक्शन आहे, व्हायब्रेशन. भगवान बुद्ध म्हणाले सगळं जग व्हायब्रेशन आहे. मला मायक्रोस्कोप खाली तुम्ही चेक केला, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन शेवटी व्हायब्रेशन दिसतील. ही बाटली व्हायब्रेशन, हा सोफा व्हायब्रेशन, हा गॉगल व्हायब्रेशन, मी व्हायब्रेशन, एव्हरीथिंग इज एनर्जी. आईन्स्टाईन आता म्हटले E बरोबर mc², एव्हरीथिंग इज एनर्जी. बुद्धाने 2500 वर्षापूर्वी सांगितलं. ही सगळं विश्व प्रकंपन आहे, फक्त प्रकंपन. पण तुम्ही आम्ही सबकॉन्शियस लेवलला कनेक्टेड आहोत, एवढं कळलं. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न होता 5 वर्षापूर्वी. याच्यावर पवार कुटुंबियांनी फार मोठं काम केलेलं आहे. मित्रांनो, त्यावेळेला शेतकऱ्यांच्या मनाची सबलता वाढवण्यासाठी वर्कशॉप चालू झालं. वर्कशॉप मध्ये शेतकऱ्यांना जर मी म्हणलं कॉन्शियस, सबकॉन्शियस, अनकॉन्शियस, त्यांना कळलं का? टांगा पलटी घोडे. आता मी विद्यार्थ्यांना म्हटलं होतं की तुम्हाला वॉशरूमला जायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता शांत चित्ताने. एक पण विद्यार्थी उठला नाही अजून. त्याचं कारण आहे की त्याला कळतंय आणि त्याला इंटरेस्ट येतो ऐकायला. जर तुम्हाला पकवलं असतं ते विद्यार्थी हळूहळू एक एक जण काढला असता का? मग शेतकऱ्यांना त्यांच्या भाषेत शिकवण्यासाठी मी शेतकऱ्यांना म्हटलं, माझे टीचर उज्ज्वल ओके म्हणाले त्यांच्या भाषेत समजेल असं सांग. मग शेतकऱ्यांना म्हटलं, बाबा बाह्य मन म्हणजे राम. तुम्ही आणि मी शेतकरी आहे का नाही? आपला पिंड कुठला? शेतकऱ्याचा. आमची माती आहे. मग म्हटलं बाबा बाह्य मन म्हणजे राम आणि अंतर्मन म्हणजे हनुमान. इथं कुठल्याही देवादिकांचं नातं संबंध लावू नका, फक्त शिकण्यासाठी घ्या. शेतकऱ्याला राम हनुमान माहिती का नाही? शेतकऱ्यांनी मान हलवली. म्हटलं बाबा राम बाह्यमन आणि अंतर्मन म्हणजे हनुमान. मग शेतकऱ्याला म्हटलं बाबा हनुमान शक्तिमान आहे, तसं बाबा अंतर्मन शक्तिमान आहे. म्हटलं बाबा हनुमान विचार करत नाही, कुठली वनस्पती कळल्याने अख्खा डोंगरच उचलून आणला. शेतकरी म्हटले संजीवनी चेहरेला. म्हटलं हा बाबा. म्हटलं तसं बाबा अंतर्मन विचार करत नाही. म्हटलं बाबा हनुमान रामाची आज्ञा पूर्ण करायला पूर्ण ताकद लावतो, तसं अंतर्मन बाह्य मनाची आज्ञा पूर्ण करायला पूर्ण ताकद लावतं. शेतकऱ्याने मान हलवली. शेतकऱ्याला कळलं बाह्य मन म्हणजे राम आणि अंतर्मन म्हणजे हनुमान. हनुमान शक्तिमान, अंतर्मन शक्तिमान. हनुमान विचार करत नाही, अंतर्मन विचार करत नाही. हनुमान रामाची आज्ञा पूर्ण करायला ताकद लावतो, अंतर्मन बाह्य मनाची आज्ञा पूर्ण करायला पूर्ण ताकद लावतं. तुम्हाला कळलं? मग मी शेतकऱ्याला म्हणलं बाबा आपल्या सगळ्यांची अंतर्मन जोडलेली आहेत, म्हणजे आपल्या सगळ्यांचे हनुमान एकमेकाशी व्हायब्रेशनच्या लेवलला जोडलेले आहेत. सगळं वानर सेना गुगल नेटवर्क संपूर्ण जगामध्ये सगळ्यांचे हनुमान वानर सेना जोडलेले. या हृदयीचे त्या हृदयी कनेक्शन व्हायब्रेशन लेवलला आपण कनेक्टेड आहोत. तुम्हाला कळलं? कळलं विद्यार्थ्यांनो? व्हेरी गुड. मग सगळ्यांचे हनुमान जोडलेले आहेत. मग मी जर रोज म्हटलं माझे शेजारी खूप बेकार येतो, कचरा इथंच टाकतात, पाणी इथंच लोटतात. महिन्यानुमहिने म्हणतोय शेजारी कचरा इथंच टाकतात, पाणी इथंच लोटतात.
राम हनुमानाला सांगतो, हनुमान ऐकतोय, शेजारी कचरा इथंच टाकतात, पाणी इथंच लोटतात, जो हुकुम मेरे आता. मग हा हनुमान रामाची आज्ञा पूर्ण करायला शेजारच्या हनुमानाशी कनेक्टेड आहे का नाही? मग हा हनुमान शेजारच्या हनुमानाला सांगतो, तुझ्या मालकाला सांग. इंटरनल कम्युनिकेशन आहे व्हायब्रेशन लेवलला. जसं कॉन्शियस सबकॉन्शियस बोलतं ना, बोलायचं का, म्हणजे म्हणतो नको बाबा नाटक होईल, करायचं का, ते म्हणतो करू नको राडा होईल, होतं ना. तसा हा हनुमान शेजारच्या हनुमानाला सांगतो, तुझ्या मालकाला सांग कचरा कोळीकरच्या दारातच लोटायचा आहे, पाणी कोळीकरच्या दारातच लोटायचं आहे. आणि हा कोळीकर याला म्हणतो, कचरा इथंच टाकतात, पाणी इथंच लोटतात. अजून एक 15-20 मिनिटं घेऊ ना, चालेल ना? कारण तुमचा 12चा टायमिंग संपलाय, काही मुली गेल्या, जाऊ नका, 15-20 मिनिटं घेतो. तुम्हाला आवडलं तर वाढवतो. कचरा इथंच टाकतात, पाणी इथंच लोटतात. एक बाई माझ्याकडे आली, सर मेरा बच्चा सुनता नहीं. म्हणलं बहन शब्दों की ओर ध्यान दे. सचमुच सर मेरा बच्चा मेरा सुनता नहीं. अरे बहन तू क्या बोल रही है? अरे कसम से 2000 नहीं 3000 देती हो काउंसलिंग करो, बच्चा सुनता नहीं. बाई काय म्हणती, बच्चा सुनता नहीं, बच्चा बच्चा सुनता नहीं. राम हनुमानाला म्हणतोय बच्चा सुनता नहीं, बच्चा सुनता नहीं. हनुमान म्हणतो जो हुकुम मेरे आता. हा हनुमान रामाची आज्ञा पूर्ण करायला बच्चाच्या हनुमानाशी कनेक्टेड आहे का नाही? कारण सगळ्यांचे हनुमान कनेक्शन आहे, मानव सेना आहे, गुगल नेटवर्क आहे. मग हा हनुमान बच्चाच्या हनुमानाला सांगतो, पोट्याला सांग आईचं ऐकायचं. आणि मग आई म्हणली ना बेटा, ते म्हणतो मम्मी शट अप, डोंट से मी एनीथिंग. मम्मी म्हणती मेरा बच्चा. एक बाई माझ्याकडे आली, नवऱ्यानं सोडून दिलं होतं, दुसरं लग्न केलं होतं. तिला मी विपश्यनाला ऍडमिशन दिलं. आमच्याकडे 4-5 महिने वेटिंग आहे, इथं तुम्ही 6 महिने फुल आहे. आय वॉज चेअरमन ऑफ विपश्यना सेंटर. मी माझ्या पॉवर वापरून तिला ऍडमिशन दिली. डिप्रेशन मध्ये गेली होती. क्युरिओसिटी म्हणून केबिन मध्ये विचारलं की ती दिवसापासून हा विचार करत होती. तिच्या वाक्यात सांगतो, ती म्हटली गेले वर्षभर हाच विचार, याच्या बाहेर लफड, हा मला सोडून देईल. राम हनुमानला सांगतोय लफडा बाय बाय, लफडा बाय बाय. ज्या ज्या लोकांना वाटतं रिक्षावाले फसवतात, फिरवून नेतात, तो माणूस चौकात गेला म्हणला ना रिक्षा, की असाच रिक्षावाला येतो जो त्याला फिरवून नेतो. याला लॉ ऑफ अट्रॅक्शन, आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात. काय म्हणतात? आता पुढचा विचार नीट ऐका. भगवान बुद्ध म्हणाले, हा सांगतो ना मी, भगवान बुद्ध म्हणाले ज्या प्रकारचा विचार तू वारंवार करशील, ज्या प्रकारची चलचित्र तू वारंवार मनात पाहशील, ज्या प्रकारची वाक्य तू वारंवार बोलशील, ज्या प्रकारच्या भावना तू फील करशील, तशा प्रकारच्या व्यक्ती घटना स्थितींना तू आकर्षित करतो. याला आकर्षणाचा सिद्धांत असं म्हणतात. विचार, चलचित्र, वाक्य आणि इमोशन याच्यावर तुमचं आमचं आयुष्य अवलंबून असतं. म्हणून जसा तुम्ही विचार कराल तसे तुम्ही व्हाल. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. विचार बदला म्हणजे आयुष्य बदलेल. बरं, हे लॉ ऑफ अट्रॅक्शन हे काही नवीन आहे का? तर हे जुनं आहे. आपली आई आपल्याला म्हणायची घरामध्ये दळभद्र बोलू नको, वास्तू पुरुष तथास्तु म्हणतो. जसं तू बोलशील तसं होईल. मी आता अमेझॉन मध्ये जाऊन ताई ओरडून सांगतो, फुल डे शिबिर असतात. लिव्ह इन प्रेझेंट टेन्स, लिव्ह इन प्रेझेंट टेन्स, वर्तमान में रहो, वर्तमान में रहो. हे काही नवीन आहे का? माझी आई मला म्हणायची की दत्त्या तू मागचं काय काढू नको, आत्ताचं बोल, नाही तर बाहेर हो. मागचं काय काढू नको, आत्ताचं बोल म्हणजे लिव्ह इन प्रेझेंट टेन्स. तर आता ही कन्सेप्ट एकदम क्लिअर होण्यासाठी आपण काही व्हिडिओ बघूया. बघायच्या? तर इथल्या लाईट थोड्या बंद करा. इथल्या लाव का व्हिडिओ. ओम शांती ओम लाव. हम सब के साथ ओम शांती ओम, ओम शांती ओम, ओम शांती ओम. स्टेप बाय स्टेप लावतो. शाहरुख खानचा, शाहरुख खानचा VLC मध्ये भाषा लावतो. ओपन विथ भाषा लावतो. असं वाटायला लागेल की आयुष्यात सगळं संपलं. अशी वेळ प्रत्येकाच्या लाईफ मध्ये एक स्पॅन येतो. त्यावेळेला बाह्य मनाने अंतर्मनाला सांगा पिक्चर अभी बाकी आहे. मनाची उभारी वाढवा.
जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्षों का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख होने से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड्डाण होते, आपला हौसला मजबूत करा करणार। अजून एक व्हिडिओ बघूया आपण, गुरु लाव, गुरु बघा, शॉर्ट व्हिडिओ। धीरूभाई अंबानींचं स्वप्न होतं माझ्या कारखान्याचे शेअर होल्डर एवढे झाले पाहिजे की त्यांची मीटिंग घेण्यासाठी एक ग्राउंड बुक करायला लागायला पाहिजे। एक मिनिट, महत्वाचा व्हिडिओ आहे। धीरूभाई अंबानींचं स्वप्न होतं माझ्या कारखान्याचे शेअर होल्डर एवढे झाले पाहिजेत की त्यांची मीटिंग घेण्यासाठी एक ग्राउंड बुक करायला लागायला पाहिजे। बघा, लाव नीट बघा। मग याच्यावर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, गुरु क्रांती साहेब नमस्कार। नीट बघा, एकच मिनिटाचा व्हिडिओ लावतो। नीट बघा, मी एक प्रश्न विचारणार आहे। सबने मत देखो, सबने कभी सच नहीं होते। मेरा बापू कहता था, लेकिन मैंने सपना देखा, हमने सपना देखा, हिंदुस्तान की सबसे बड़ी कंपनी बनने का सपना। हिंदुस्तान की सबसे बड़ी कंपनी बनने का सपना। तो क्या अपना सपना पूरा हुआ? डियर फ्रेंड्स, मेरा एक क्वेश्चन है आप लोगों को, क्या रोहित पवार को हम महाराष्ट्र के मुख्यमंत्री बना सकते हैं? यस और नो? तो हर एक में अफर्मेशन विजुअलाइजेशन चालू करो। माइंड जो भी सोचता है वैसा होता है। आता या अंबानींचा व्हिडिओ बघितला, पण अंबानींना मी नाही सिलेक्ट करत, मी रतन टाटांना सिलेक्ट करतो, कारण अंबानी बिझनेसमॅन आहे, पैशाला पैसा लावून पैसा वाढवतो। पण रतन टाटा लाखो लोकांच्या लाईफ मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करतात। शाळा उभारल्या, कॉलेज उभारली, शिष्यवृत्त्या दिल्या, लाखो गावं सुधारली, लाखो लोकांचं आयुष्यमान चेंज केलं। जसं की मी आता काही खूप आनंदाची गोष्ट आहे, माझा व्हिडिओ आहे आणि तो दुपारी व्हायरल करणार आहे तो व्हिडिओ। सध्या माझा जरा हा चालक आहे माझा, ते एक मुलगा थांबला होता शाळकरी, त्याला आम्ही लिफ्ट दिली। तो म्हणला कुठलं इथलं राशीन गाव, तर म्हटलं मला कुठं जायचं नाशिक, म्हटलं किती लागले, म्हणजे 10 किलोमीटर। तिथून त्याला गाडीमध्ये आणलं आणि त्याला सहजपणे विचारलं की कितवीला आहेस? तो म्हणला मी 8वीला आहे। म्हणला कुणाच्या शाळेत? म्हणला रयतेच्या, जे रयत शिक्षण संस्था। तर त्याला विचारलं हा भाग कोणाचा आहे? सर विचारलं, मी व्हिडिओ केला। म्हणला रोहित दादाचा। म्हणलं रोहित दादा काम करतात का? हा म्हणला लय भारी, आता स्टेडियम म्हणला आमचे। तर म्हणलं अजून काय काय काम केलं? माझा एसटी स्टँड, रस्ते लय भारी काम करतात, असा व्हिडिओ काढला। मित्रांनो, तो व्हिडिओ मी दुपारी व्हायरल करणार आहे। पण तो अजून एक म्हटला, मी म्हणलं एसटी थांबत नाही का? म्हणलं थांबत नाही एसटी। म्हणलं मग रोहित दादांनी सांगितलं का? नाही सांगणार आहे म्हणलं। म्हणलं भेटले का कधी? हो भेटले, म्हणले हाती मिळाला असा व्हिडिओ काढला आहे। जे मित्रांनो, हे जे काम असतं ना, ते काम आहे ना आपलं राहतं। ताई कुठली मुलगी इकडे या ताई, तुझं नाव काय? येस केजरीवाल, मागच्या लोकांना माहिती। हे काम आपलं बोलत असतं। जसं रोहित दादांनी या भागामध्ये फार मोठा विकास केलाय आणि मला आमचा सध्या म्हणत होता की रोहित आता इथून हटणारच नाही सर, म्हणलं एकाच वाक्यात। इज इट राईट सध्या? म्हणलं रोहित हटणारच नाही, म्हणलं इथून असलं काम आहे म्हणलं। म्हणजे तुझं नाव काय? समीक्षा. तुझ्या आईचं नाव? शोभा. आजीचं? गायाबाई. पणजीचं? बेटी, महाराष्ट्रामध्ये अशी एक स्त्री होऊन गेली की ज्या बाईनं लोकांनी तिला खूप त्रास दिला, शेण मारला, दगडी मारली। सावित्रीबाई फुले. या मुलीला पणजीचं नाव माहित नाही,
पण या मुलीला सावित्रीबाईचं नाव माहिती आहे. मरावे परी कीर्तिरूपी उरावे, एवढं लक्षात ठेवा. ज्यांना लोकांनी लोकांसाठी काम केलं ती लोक आमदार होतात, आम्हाला इथे काय बेटी. त्यामुळं आपलं स्वप्न आहे रोहित दादांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री बनवायचं. याच्यासाठी सगळेजण कामाला लागतात. आणि हे मी इथं वागता म्हणून आलो म्हणून बोलत नाही, माझ्या मनाची आंतरिक इच्छा आहे. माझ्या मनामध्ये युवकांमध्ये मी आदित्य ठाकरे आणि रोहित पवार या दोनच नेत्यांना बघतोय की जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे चेहरे मला वाटते. त्या दोनच लोकांना इथं लेक्चर द्यायला आलो म्हणून बोलत नाही. प्रत्यक्ष रोहित सर बोलताना जी काही त्यांची एनर्जी आहे आणि जे काही विचार आहेत उपाध्यक्षांना ते संस्कार केले पाहिजे. तर मित्रांनो, इक्बालचं एक स्वप्न होतं की मला क्रिकेट टीम मध्ये एंट्री करायची. तुमचं काहीतरी स्वप्न आहे ना प्रत्येकाचं? स्वप्न आहे ना, आता करून ठेवा. करिअर विषयी 4 गोष्टी सांगतो. पहिलं, तुम्हाला काय आवडतं 100 पैकी त्याला मार्क द्यायचे. नीट बघा, दिसतोय मी बाळा? ओके, किती जणांना आवडतो? एनर्जी म्हणा. तुम्हाला काय आवडतं 100 पैकी मार्क द्यायचे. फुलस्केप पेपरवर लिहायचं. करिअर गायडन्स. या करिअर गायडन्सच्या सेमिनारसाठी 5,000 रुपये फी आहे. 4 तासाचे घेतात आणि शेवटी काय सांगतात ते तुम्हाला मी सांगतो. तुम्हाला काय आवडतं 100 पैकी मार्क द्यायचे. फॉर एक्झाम्पल, माझं करिअर मी काढतोय तर मला भाषण आवडतं, म्हणजे 100 पैकी मी मार्क देईल 80. बरोबर आहे? पुढचं जे आवडतं ते करता येतं का? यस, करता येतं ना भाषण मला? बघा, भाषणाच्या जीवावर आहे ना काही लोकांनी राज्य केलेले. इज इट राईट? मेरे प्यारे भाई और बहनों, देश को आगे बढ़ाना है. इज इट राईट? जमलेल्या माझ्या तमाम बंधू आणि भगिनींना, इज इट राईट? करता येतं का? येतं. 100 पैकी 80 मार्क. मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे का? यस, व्हॅल्यू आहे. हा मराठी पोरगा आहे, पाटलाचा पोरगा. अमेझॉन मध्ये सेमिनार घेताना दिवसाला 40-50 हजार रुपये मला देतात. पाटलाचा पोरगा अमेझॉन मध्ये सेमिनार घेऊ शकतात. हे नितीन दाखवले. तिथं शेट्टी, बिंद्रा, शर्मा असे वेगवेगळे लोक असतात. टाटा मोटर्स मला दिवसाला 50,000 रुपये देते. हेच शिकवतो, जे आज शिकवलंय. म्हणजे मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे. लोक पैसे बदल तयार आहेत ना. हे आपलं करिअर. तुम्हाला काय आवडतं? जे आवडतं ते करता येतं का? 100 पैकी मार्क टेस्ट करा. 80 मार्केटमध्ये व्हॅल्यू आहे, लोक पैसे बदल तयार आहेत. यस. मग DMIT टेस्ट करायची. DMIT टेस्ट फिंगरप्रिंटच्या आधारे करतात. तुमचा कल त्याच्यात दिसून येतो. अमेरिकन टेस्ट आहे. आणि मग ऍप्टिट्यूड करायची. या सगळ्यांचं साथ ते तुमचं करिअर. अर्जुनाला ध्यान करायला लावणं, गौतम बुद्धाला युद्ध कर म्हणणं, लता मंगेशकरला बरखासारखं नाचायला सांगणं, बरखाला लता दीदीसारखं गायला सांगणं, महात्मा गांधींना तलवार घे म्हणणं, मॅनेजमेंट फेल्युअर आहे म्हणणं. इज इट राईट? मोगऱ्याला गुलाब व्हायला लावू नका. मोगरा मोगरा आहे. आपण काय करतोय पालक? हो ना गुलाब, अरे हो ना गुलाब. ते म्हणते पप्पा कळत नाही रे, बाई काय शिकवते. अरे मी तुला 2 क्लास लावतो ना. आणि मग ते हँग होऊन जातं आणि मग ते चालू करतं, व्यसना करतं. त्यामुळे आपलं करिअर नीट शोधा. व्यसनांच्या हारी जाऊ नका कुठल्याही परिस्थितीमध्ये. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजच्या जवळ ड्रग्स सापडले. त्यामुळे कुठल्याही भुलभुलैयामध्ये भुलू नका मित्रांनो. 10 मुलांनी एकदा जर ड्रग्स घेतले तर दुसऱ्या दिवशी त्याच्यातल्या 9 मुलांना घ्यायलाच लागतं. इतकं भयानक येते. रक्त आहे ना असं सळसळ करून आहे ना, व्हायब्रेशन बॉडी व्हायब्रेट करायला लागती, असंतुलन होतं, ते घ्यायलाच लागतं. पोरं ऍडिक्ट होतात मित्रांनो आणि अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. पोरं चोऱ्या करतात, मर्डर होतात, जेलमध्ये जातात. मी जेलमध्ये ट्रेनिंग घ्यायला जातो, कंटिन्यू जातो. तिथं बघतो मी चांगले आणि भाईगिरी अजिबात करायचा प्रयत्न करू नका. कोयता गँग बीता गँग आहे ना, हे क्षणाचं नाटक असतं. त्यामुळे ना ज्या वेळेला मी जेलमध्ये जातो ट्रेनिंग घ्यायला, मर्डर केसचे आरोपी बघतो असे म्याव झालेले. इतकं ठोकून सगळं केलंय. 30-30 वर्षाची शिक्षा लागली. घरी बायको पोरं सगळं आठवतं आणि अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्यामुळं कुठंही गुन्हेगारीच्या नादी लागू नका. ड्रग्ज, सिगारेट, तंबाखू याच्यापासून दूर राहा. हत्या करू नका, चोरी करू नका, व्यसन करू नका, खोटं बोलू नका.
रोज अभ्यास करा, चांगली संगत धरा. पावसाच्या पाण्याचा एक थेंब गरम तव्यावर पडला त्याचं बाष्प होईल. तो गटारात पडला तर काय होईल? दुर्गंधी येईल. बरोबर आहे. समुद्रात पडला तर खारा होईल ना. गंगेत पडला तर पवित्र. आणि मृग नक्षत्रात चित्रात पडला तर थेंब तोच आहे. कुठं पडतो याच्यावर त्या थेंबाचं भवितव्य अवलंबून आहे. म्हणून आपले मित्र कोण आहे याच्यावर आपलं भवितव्य अवलंबून आहे. चांगली संगत धरा मित्रांनो, चांगली संगत करा. संकट येतील, घाबरू नका. रोज आनापानसती करा. मस्त जय बजरंगा, खा गोड शेंगा, व्यायाम मस्त करा, बॉडी मस्त करा, माइंड सबल करा. विवेकानंदांच्या मागं वाराणसीमध्ये मागं लागली. विवेकानंद घाबरून पळायला लागले. एका मागं जम मारून भगवस्त्र पकडलं. विवेकानंद घाबरले होते. एक आदिवासी लांबून ओरडला, अरे पळतो काय? लढणा मरदा सकाळी लढणा मरदा येतो. विवेकानंद माकडाच्या दिशेने सरकले, पुढे सरकले, मागे सरकले, दगड उचलला, माकड पळून गेली. विवेकानंदांनी सांगितलं त्या आदिवासी माणसानं मला आयुष्यात जगण्याचा मंत्र दिला. संकट मागे लागली, संकटाला घाबरून पळायला लागला तर संकट जास्त वेगानं मागे लागतील. पण संकटांना तोंड दिलं तर संकट दूर पडून जातील. ढचकायचं नाही मित्रांनो, संकटाला तोंड द्या. लहानपणी गावाकडे असताना आजोबा मला म्हटलं, ढचकायचं नाही दत्ते अजिबात. गोठ्यात जाताना मी घाबरायचो, लहान होतो. ढचकायचं नाही मंत्र आजोबांनी दिला. मी पुण्यात आलो, कोट घालून नेहमी माझ्यावर बोलायला लागलो. सगळ्या चंद्रावर मुलात झालं माझ्या. पण हा मंत्र गावाकडचा ढचकायचा नाही, तो तुम्हाला पुणेरी भाषेत देतो. नो डचकेश. जब तक सफल ना हो चैन की नींद त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम. ढचकायचं नाही अजिबात. इक्बालचा व्हिडिओ बघा. इक्बालचं स्वप्न होतं मला क्रिकेट टीम मध्ये एंट्री करायची आहे. तो व्हिज्युअलायझेशन करायचा, अफर्मेशन द्यायचा. एक दिवस आला, त्याचं स्वप्न साकार झालं. इक्बाल बघा मित्रांनो, हा व्हिडिओ नीट ऐका. विजन बोर्ड तुम्हाला मी आता शिकवलेला. व्हेरी गुड. अब अमल में लाना चाहता था, देखना चाहता था कि उससे क्या फायदा होगा. और 1995 में मैंने एक चीज बनाई जिसे कहते हैं विजन बोर्ड, जिस पर अपनी चाहत की हर चीज काट कर मैं लगा देता, जैसे एक कार या एक घड़ी या मेरे सपनों का जीवन साथी. तो ये था मेरे सपनों का बोर्ड, मेरा विजन बोर्ड. तो हर रोज मैं अपने दफ्तर में बैठे बैठे उस बोर्ड को देखता और उन चीजों की मन में छवि बनाने लगता, मानो मैंने उन्हें पा लिया. मैं घर बदलने की तैयारी करने लगा. घर का सारा फर्नीचर, सारे बक्से एक कमरे में रखता और 5 साल में मैंने 3 घर बदले. फिर मैं कैलिफोर्निया आया और ये घर लिया और 1 साल तक इसे रेनोवेट किया. फिर जाकर मैंने अपने पुराने घर से अपना सारा सामान मंगवाया. एक दिन सुबह के करीब 7:30 बजे से मेरा बेटा मेरे दफ्तर में आया. एक बक्सा जो 5 सालों से बंद पड़ा दरवाजे के पास रखा था, मेरा बेटा उस पर बैठकर पैरों से उसे बजाने लगा. तो मैंने कहा, बेटा डिस्टर्ब मत करो, मैं कुछ काम कर रहा हूँ. इन बक्सों में क्या है डैडी? इसमें मेरे विजन बोर्ड्स हैं बेटे. ये विजन बोर्ड क्या है? मैंने कहा, बेटे इन्हीं पर मैं अपने गोल्स का, अपनी मंजिलों का खाका बनाकर लगा देता हूँ. मेरी ख्वाहिशों की तस्वीर. 5 साल का नन्हा मुन्ना भला इसे क्या समझता. तो मैंने उससे कहा कि बेटे मैं तुम्हें समझाता हूँ, मैं तुम्हें दिखाता हूँ ये क्या है. और जब मैंने विजन बोर्ड को बाहर निकाला तो उसमें एक घर की तस्वीर थी. वही घर जिसके बारे में मैं 5 साल पहले सोचा करता था. और सबसे ताज्जुब की बात यह थी कि हम उसी घर में रह रहे थे, उस तरह के घर में नहीं. मैंने अपने सपनों का घर कब खरीदा, उसे कब रेनोवेट किया, मुझे पता भी नहीं चला. फिर मैंने उस घर को देखा और मैं रोने लगा, क्योंकि ये मेरे लिए एक चमत्कार था. आप रो क्यों रहे हैं? बेटे अब मैं जान गया हूँ कि आकर्षण का सिद्धांत कैसे काम करता है. बेटे मैं समझ गया हूँ कि इच्छा शक्ति से क्या नहीं हो सकता. मेरी पूरी जिंदगी मेरी आंखों के सामने है. जिस तरह मैंने अपनी कंपनियां खड़ी की, उसी तरह मैंने अपना घर भी बनाया. मैंने अपने सपनों का घर खरीदा और मुझे पता तक नहीं चला. घोड्याला पाय किती? घोड्याला जोराने सांगा. घोड्याला पाय किती? डोळे. पहिला घोडा रेसचा घोडा, त्याला टाच मारली की जिंकायचं, बाकी काय माहित नसतं त्याला. दुसरा घोडा टांग्याचा घोडा. आमच्या वेळी पुण्यामध्ये टांगे होते. मला सांगितलं मी 55 वयाचा आहे, काळा धरून आला. तर टांगा आणि रिक्षा होत्या त्यावेळेला.
टांग्यात बसून चाललो होतो. चौकात टांग्यात थांबलं, घोडं थांबलं. घोड्यावाला उतरला लगबगीने टांग्यावाला, त्या घोड्यासमोर जाऊन डान्स करायला लागला. बिटांग 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 असं रुमाल वगैरे हलवायला लागला, हातवारे करायला लागला. घोडं चालायला लागला, पुढं पुढं चालू झालं. चौक आला, परत घोडं थांबलं, परत हा उतरला. परत त्याने डान्स चालू केला, ददांग ददांग ददांग. 3-4 चौकात घोडं थांबायचं, टांग्यावाला उतरायचा, डान्स करायचा, अंगविक्षेप करायचा, रुमाल हलवायचा, शिट्ट्या मारायचा, घोडं पुढं जायचं. त्याला म्हटलं, भाऊ हे काय चाललंय? म्हणलं, प्रत्येक चौकात घोडं थांबतं, तू डान्स करतो, अंगविक्षेप करतो, रुमाल शिट्ट्या मारतो आणि मग घोडं पुढे जाते. तो म्हणला, साहेब हे वरातीचं घोडं, याला मी टांग्याला झोपलेलं आहे. तुम्हाला कुठलं व्हायचं घोडं? वरातीचं करायचा. मग आपलं माइंडसेट बदलायचं. रेंजचा घोडा व्हायचा असेल, व्यायाम करायचा, पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायच्या, व्हिज्युअलायझेशन करायचं, भरपूर अभ्यास करायचा. इज इट राईट फ्रेंड्स? आपला माइंडसेट चेंज करायचा आहे. ए फॉर, बी फॉर, सी फॉर. आता कुठली कॅट आहे ना येऊन तुम्हाला मोटिवेशन देणार आहे? आपला माइंडसेट आहे. तुम्हाला कोणाला विचारा, ए फॉर ऍपलच म्हणते त्याला, बी फॉर बॉलच म्हणते, सी फॉर छत्रपती शिवाजी महाराज म्हणायचे. आता बी फॉर बुद्धा म्हणा, बुद्धा शांततेचा प्रतीक आहे का नाही? बुद्धा. ए फॉर डॉक्टर आंबेडकर म्हणा, अण्णाभाऊ साठे म्हणा. चेंज द माइंडसेट. माइंडसेट चेंज करा. ये तुला देतो, हे चेंज करायचा. इज इट राईट फ्रेंड्स? आता आपण पुढचा व्हिडिओ बघूया. PU आहे, नीट बघा. एक 10 मिनिटात संपवता चालेल? ते 12 वाजता म्हणते, पण म्हटलं घेऊ आपण, शिकूया. काय पण बसल्या. PU आहे, नीट बघा. तुम्हाला प्रश्न विचारणार आहे मी. चालेल? ओके, डन. PU आहे. फिर बघा कौशल आवाज. चल स्टार्ट. आवाज सोडला ना? ओके, ठीक आहे. उस पर कार का इंतजाम किया है. गणपती बाप्पा मोरया म्हणा. ताकद लावली, एक सकाळ बांधे उचलले. गणपती बाप्पा मोरया. बांधी मऊ झाली, रस्ता मोकळा झाला. पोलीस झोपले होते. आता काय करणार? रस्ता ब्लॉक झाला, झोपले पोलीस. माझा एक प्रश्न असा आहे विद्यार्थ्यांना, त्या शाळकरी मुलांना दप्तर खाली टाकून ती फांदी उचलण्याचा आणि तो रोड मोकळा करण्याचा प्रयत्न का केला? बोला. त्याला वाटलं बदल. मग एवढे मोठमोठे लोक, त्यांना कोणतंच वाटत नाही बदल लागण्याचं. शाळेत आता भारत आपण गरजेचं बायको वाढवत होती, पण उशीर आले की म्हणजे तू पुढे गेला. सबकॉन्शियस माइंड. बाकीच्यांचं पण आहे ना सबकॉन्शियस. उत्तर एवढंच आहे की त्या मुलाला आजपर्यंत कोणीच सांगितलं नव्हतं तू हे कर नाही सकता. इज इट राईट? लहान पोरगा साप पकडायला, लहान पोरगा एका अंगामध्ये साप दिसला ना असं करायला, कारण त्याला कोणी सांगितलं नाही की आज चावला की माणूस मरतो. त्यामुळे कधी कधी निगेटिव्ह पर्सनॅलिटी, निगेटिव्ह व्यक्ती आपल्या जवळ आल्या, अगं तुला झटणार आहे का, इथं कुठे ऍडमिशन घेतली, ते लय आवड असतं माझं, गेट आउट, गेट आउट. बहिरा व्हायचं आणि आपल्या मनाचं ऐकायचं. इज इट राईट फ्रेंड्स?
आपल्या मनाचा आत्मविश्वास वाढवायचा. माणूस व्हा माणूस, मित्रांनो माणूस. कमी टक्के पडले तरी चालतील पण माणूस व्हा. मुल्ला नसरुद्दीन चिमण शेठला म्हणाला, चिमण शेठ प्यास लगी पाणी पिला. चिमण शेठ आपल्या गादीवर बसला होता, म्हणला माझा माणूस कामाला आला नाही, पुढे जाऊन पाणी पी. दुसऱ्या दिवशी मुल्ला नसरुद्दीन परत आला, चिमण शेठ प्यास लगे पाणी पिला. अरे आत्ता राव, आत्ताच माझा माणूस बाहेर गेला, तू अशा वेळेला येतो ना, पुढे जाऊन पी. मुल्ला नसरुद्दीन हसत हसत चिमण शेठला म्हणाला, 2 दिवस झालं तहान लागली म्हणून तुझ्या दुकानावर आलो. काल तू म्हटला माझा माणूस बाहेर गेला, पुढे जाऊन पाणी पी. काल म्हणला माझा माणूस आज कामाला आला नाही, पुढे जाऊन पाणी पी. आज म्हणतो माझा माणूस बाहेर गेला, पुढे जाऊन पाणी पी. अरे चिमण शेठ, तू कधी माणूस होणार, तू कधी माणूस होणार, तू कधी माणूस होणार. काही लोक म्हणतात कट्टर मुसलमान बनो, कट्टर हिंदू बनो, कट्टर ख्रिश्चन बनो, भारत माता के लिए सबसे पहले मनुष्य बनो. खूप अभ्यास करा. अभ्यासा प्रकट व्हावे, नाही तर झाकोणी असावे, प्रकट होऊन नासावे हे बरे नव्हे. असाध्य ते साध्य कधीच आहे सर्व अभ्यास तुका म्हणे. पुस्तक जवळ घ्या, पुस्तक वाचा. पुस्तकांचा सहवास मला स्वर्गापेक्षा अधिक प्रिय आहे, लोकमान्य टिळकांचं वाक्य आहे. विवेकानंद म्हणायचे वेद आमच्या जीवावर खेळले पाहिजे. विद्या ही मस्तकात नाही, पुस्तकात नाही तर मस्तकात असावी लागते. आमच्या आई बाबांना आम्हाला शिकवलं. बाबासाहेब म्हणाले माझ्या घरावर जप्ती आली, घरातलं सामान बँकेची लोक घेऊन जाऊ लागले, अडवणार नाही, पण जर पुस्तकाला पण हात लावला तर हातच तोडून टाकेल. विद्या विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे सारे अनर्थ एका विद्येने केले. मित्रांनो, स्वदेशी पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते म्हणून विद्वान व्हा. खूप अभ्यास करा. आपल्या आई वडिलांनी काबाड कष्ट करून पाठवलेले आहे. अजित पवार कंपनीने मला कळलं, रोहित सरांनी जवळजवळ 1000 मुलं दत्तक घेतली आजूबाजूच्या गावातली. काय साधं काम नाही मित्रांनो. भगवान बुद्धांना विचारलं, भगवान वाईट वेळेला आमच्या मदतीला कोण येईल? आई वडील भाऊ बहीण मित्र आप्तेष्ट नातेवाईक पत्नी मुलं यातलं कोण येईल? बुद्ध म्हणाले तुम्ही केलेलं पुण्यच तुमच्या कामाला येईल. त्यामुळे सत्कर्म करा, सत्कर्माचे हक्कदार व्हा आणि रोज चांगले कर्म करा. आपल्या आई वडिलांनी कामाला कष्ट करून पाठवलेले. आई किती काम करते ते आठवा. आईची साडी झिजलेली, आईच्या चपला तुटायला आलेल्या आहेत, वडिलांचे ड्रेस 2-3 कपड्यांवर वर्ष काढतायत वडील. तुम्हाला चांगले ड्रेस दिले, चप्पल दिली, बूट दिले, पेन दिलं, पाहिजे ते देत आहेत. आपल्या आई वडिलांना कधीही वाईट वाटेल असं वागू नका. मनामध्ये ना काहीतरी गोल तयार करा की इतकं असं मोठं काम कराल, पुस्तकामध्ये असं डोकं घाला की अशी काहीतरी मोठी पोस्टिंग घ्या की अख्ख्या जिल्ह्यामध्ये तुमच्या आई बाबाची तुमची मान उंच झाली पाहिजे. असं काम करा. शेवटचा व्हिडिओ 2 मिनिटाचा आणि मग हे कार्यशाळा थांबवतो. लॉ ऑफ अट्रॅक्शन नीट आहे का? महत्वाचा व्हिडिओ आहे, 3 मिनिटाचा आहे. हम सब के साथ अनंत शक्ति है. हम सभी पर बिल्कुल एक जैसे सिद्धांत लागू होते हैं. दुनिया के प्राकृतिक सिद्धांत इतने सटीक हैं कि हमें अंतरिक्ष यान बनाने में कोई दिक्कत नहीं होती. हम लोगों को चांद पर भेज सकते हैं और उतरने का समय सेकंड के 1 अंश की सटीकता पर निर्धारित कर सकते हैं. इससे कोई फर्क नहीं पड़ता कि आप एक भारतीय हैं या आप ऑस्ट्रेलिया में हैं, न्यूजीलैंड, स्टॉकहोम या लंदन, टोरंटो, मॉन्ट्रियल या फिर न्यूयॉर्क में हैं. हम सब एक शक्ति के साथ जी रहे हैं, एक सिद्धांत, वो है आकर्षण. आकर्षण का सिद्धांत ही रहस्य है. वो सब चीजें जो आपकी जिंदगी में आ रही हैं, उसे आप आकर्षित कर रहे हैं और वो आकर्षित होती हैं उन छवियों से जिन्हें आपने अपने दिमाग, अपनी सोच में संजो रखा है. आपके दिमाग में जो कुछ चल रहा है, आप उसे अपनी ओर आकर्षित कर रहे हैं. बुद्धिजीवी इसे हमेशा से जानते आए हैं. मिसाल के तौर पर प्राचीन बेबीलोन वासी, वो इसे हमेशा से जानते थे. आप खुद ही सोचिए, ऐसा क्यों होता है कि तमाम कमाई का 96% हिस्सा आबादी के 1% लोग कमा रहे हैं? और इससे आप इत्तेफाक बिल्कुल मत समझिए. इसके पीछे एक मकसद है. उन्होंने किसी चीज को समझा, रहस्य को समझा, और इसी रहस्य से आप सभी लोगों को परिचित करवाया जा रहा है. मेरे लिए आकर्षण के सिद्धांत को समझने का आसान तरीका यह है कि
अगर मैं अपने आप को एक चुंबक मान लूं तो मैं जानता हूं कि चुंबक मेरी ओर आकर्षित होगा। आकर्षण का सिद्धांत है समान चीजें एक दूसरे को आकर्षित करती हैं, मगर यहाँ हम बात विचारों की कर रहे हैं। इंसान होने के नाते हम जो चाहते हैं उसके बारे में हमें सोचते रहना चाहिए। ये बात पूरी तरह साफ होनी चाहिए कि हमें क्या चाहिए, जिससे दुनिया के सबसे बड़े सिद्धांत को आजमाना शुरू करते हैं, और वो है आकर्षण का सिद्धांत। आप जो सोचते हैं वही बन जाते हैं, क्योंकि आप जब सोचते हैं तो उसे अपनी ओर आकर्षित करते हैं। अगर आप उसे यहां देखते हैं तो वो आपकी मुट्ठी में होगा। और इस सिद्धांत का निचोड़ है 3 आसान शब्दों में: विचार बनाए जिंदगी। विचार बनाए डिअर फ्रेंड्स, माझा मनाची अमर्याद शक्ती हा विषय संपलेला आहे. तणावमुक्ती विषय मुद्दाम मी मागे ठेवलेला आहे. तो यूट्यूबला 24 मिनिटाचा अवेलेबल आहे. यूट्यूबला दत्ता कोहिनकर टाका आणि तो 24 मिनिटाचा व्हिडिओ आपण सगळेजण व्यवस्थित बघून घ्या. यूट्यूबला दत्ता कोहिनकर टाकला की तो व्हिडिओ तुम्हाला येईल. त्याच्यामध्ये सगळ्या स्टेप्स मी दिलेल्या आहेत. आज टाईम झाले तो जोरात टाळ्या वाजवा. जोरात टाळ्या वाजवा. आज पुन्हा एकदा साता समुद्रा पलीकडे जाऊन बंधू आणि भगिनींनो म्हणणाऱ्या विवेकानंदांची भारताला गरज आहे. इज इट राईट? घटनेचे शिल्पकार डॉक्टर परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर पुन्हा एकदा पाहिजे. इज इट राईट? अन्यायाविरुद्ध लढणारे छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा एकदा पाहिजेत. बरोबर आहे? महात्मा फुले परत एकदा पाहिजेत. बरोबर आहे? शेतकऱ्यांची मुलं शिकली पाहिजे, डॉक्टर इंजिनियर झाली पाहिजे, म्हणून आपलं आयुष्य वेचणारे कर्मवीर भाऊराव पाटील पुन्हा एकदा पाहिजे. इज इट राईट? जिजामाता पाहिजे, रमाई माता पाहिजे, सावित्री माता पाहिजे. आणि भारत महासत्ता करण्यासाठी ही उणीव आहे, ही भरून काढण्यासाठी या विद्यालयाचे विद्यार्थी पुढे येतील आणि भारताला महासत्ता करतील अशी आशा बाळगतो. आणि सुनंदा वहिनी विषयी अशी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी मला दुसऱ्यांदा ही सेवेची संधी दिली. प्राचार्य साहेब आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. पु ल देशपांडे म्हणायचे, वेदना आणि आनंद दोन्हीही फार चांगल्या बोलतात, पण वक्त्याचं भाषण लावलं की श्रोत्यांना ज्या वेदना होतात त्या फार चांगल्या बोलत नाही. आणि माझा मित्र मला म्हणाला होता, दत्ता तू नाही झाला खासदार, तू नाही झाला आमदार, तरी तू हो थोडा समजदार. तर मला 12 वाजेपर्यंत वेळ दिली होती, पण मी प्राचार्यांना म्हटलं की मी काही शिकवायला आलेलो आहे, विद्यार्थी जर उत्सुक असतील तर पुढे घेऊ का? ते म्हणले चालेल. आणि वहिनी पण या ठिकाणी बसल्या. परंतु आता जवळजवळ किती पाहुणे झाले, त्यामुळं बराच वेळ झालेला आहे. म्हणून या ठिकाणी थांबतो. मे ऑल बीइंग्स बी हॅपी. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.